बघायला गेलं तर ओमकार मालाड सुद्धा, परंतु युवा हा मागील 2 पर्व म्हणजे आपण जर पाहिलं तर 2021 आणि 2022 दोन्हीही वेळेला अंतिम विजेता ठरलेला संघ आहे आणि आज मला वाटतं पुन्हा एकदा तो मेगा फायनल गाठतोय. सलामीची जोडी मात्र मैदानावर दाखल होईलच, परंतु त्यापूर्वी ओमकार मालाड आपला एक प्रतिनिधी, आपला एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. युवा आपल्याला सुद्धा विनंती आहे. रोशनी स्ट्राइकवर उन्नती आणि नॉन स्ट्राइकवर रविता. मॅचची सुरुवात होईल. 4 ओव्हरचा मेगा फायनलचा सामना. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या महिलांच्या मेगा फायनलची सुरुवात आपण करूया. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम्स अँड हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. उन्नतीने पहिल्याच बॉलवर धावांची उन्नती केली आहे, प्रगती केली आहे, विकास केलाय, धावफलकावर बदल घडवलाय. पहिलाच बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा. लाइट्स ऑन. रोशनी की गेंदबाजी के साथ मैदान पर भी रोशनी आई है. शुरुआत मात्र थोडीशी महंगी. या वेळेला मात्र हलक्या हाताने पुश केलेला फटका आहे. उन्नतीने चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषा दाखवा, याचा मात्र वापर ती करते. या वेळेला मात्र चांगला फटका, कडक शॉट होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरवर फिल्डर. चांगली फिल्डिंग बघायला मिळते एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आपण जर पाहिलं तर हे पॉवर प्लेचं षटक आहे. 2च फिल्डर मात्र आउटर सर्कल मध्ये आहेत. त्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑन आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हर. आणि दोन्ही वेळेला मात्र ज्या वेळेला फटके खेळले, दोन्ही वेळेला मात्र फटके आउटर सर्कलच्या फिल्डरकडे जाताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल 6 धावा धावफलकावर. नो बॉल. या वेळेला मात्र इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल लॉ नंबर 21 लागू केला जाईल पंचांकडून. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागेल रोशनीला. 7 धावा बिनगडी बाद. ओमकार मालाड या वेळेला मात्र मनगडी फटका आहे. बॉटम हँडचा खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. आणि आम्हाला एक गाडीची चावी सापडली आहे मैदानामध्ये, ज्याची कोणाची असेल डिक्कीची चावी सुद्धा आहे गाडीला आणि हिरोची गाडी आहे, त्या हिरोच्या गाडीची ही चावी आहे. जर गाडीची चावी कोणाची हरवली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन ही चावी घेऊन जायची आहे. मनीषा सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या ओव्हर नंतर धावा झाल्यात 8. ओमकार मालाड विरुद्ध युवा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला सुंदर फटका खेळलाय. बॉलला ढकललाय आतमध्ये, पुश केलंय, अडवलंय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट क्विक. टाळ्या वाजतायत मात्र फिल्डिंगसाठी. नाजुका नाव नाजूक आहे, परंतु फिल्डिंग स्ट्रॉंग आहे. आणि या वेळेला षटकार मारलाय वाघानं. बॅटर आउट. सन्माननीय खासदार राहुल शेवाळ यांच्या बॅनरवर जाऊन लागलेला बॉल पाहायला मिळतोय. बॉक्स आउट झाली आहे. उन्नतीला माघारी परतावा लागेल. न्यू बॅटर येते निधी. चला गाडीचे मालक सापडलेत. मनीषाचा पुढील चेंडू असेल. न्यू बॅटर येते निधी. धावफलक डबल डिजिट मध्ये. या वेळेला स्ट्रेट बॅटेड फटका पाहायला मिळतोय आणि अडवलाय बॉल, अडवलाय. पुन्हा एकदा नाजुका येते बॅकअप साठी. सिंगलच रन तिकडे घेतली जाईल.
11 विद द लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ 1.3 ओवर्स। 1.5 ओवर की समाप्ति और 1 विकेट के नुकसान पर 11 रन। रविता ऑन स्ट्राइक फॉर नेक्स्ट बॉल। इस बार कदमों का इस्तेमाल, मिड ऑन की तरफ फील्डर मौजूद। बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन यहां पर देखने मिलेगा। टीम युवा पिछली 2 सालों में विजेता रह चुकी है इस वाई चषक 2021 और 22 के सीजन की। फिर एक बार कदमों के इस्तेमाल के साथ पुश किया, गेंद को हल्के हाथों से खेला, ज्यादा कोई जल्दबाजी की नहीं, सिंगल पर संतुष्ट रहेगी रविता। साथ में है निधि। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12। आखरी गेंद शेष, लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस सेकंड ओव्हर। दुसऱ्या चेंडूत आपण जर पाहिला तर शेवटचा बॉल आहे या षटकातला। पुन्हा एकदा मात्र फुटवर्क चांगलं आहे, परंतु फटक्यात पुरेशी ताकद नाहीये, टायमिंग प्रॉपर नाहीये, दिशा चांगली नाहीये, त्यामुळे एकच धाव येते निधीच्या बॅटमधून। एकेरी धावेसोबत 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 13 धावा। नेक्स्ट मॅच असणार आहे असल्फा पॅकर विरुद्ध स्टार 11 ओव्हर 40 गटाचा पुढील सामना। नाणेफेकीसाठी मात्र तयार राहायचंय दोन्ही संघांच्या कर्णधारांनी। दरम्यान पहिला डाव आपण पाहतोय महिलांच्या मेगा फायनलचा। वुमन्स गट, वुमन्स ग्रुपचा हा अंतिम सामना आहे। सुप्रिया बॉलिंग साठी सुप्रिया येते। रविता आणि निधी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत। सुरुवातीला उन्नतीने चांगला स्टार्ट दिला, चौकारानेच सुरुवात केली होती मॅचची, तर नंतर मात्र ती थोडीशी लवकर आउट झाली। चांगली फिल्डिंग स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये सुप्रियाच्या माध्यमातून। या वेळेला चांगला फटका, गॅप मध्ये जाईल का? होय, जबरदस्त बॅट आणि जबरदस्त फटका। आणखीन 4 धावा, आणखीन एक वाय चषक चौकार। या वेळेला नाजुकाने पूर्ण प्रयत्न केले, परंतु बॉलला अडवण्यामध्ये असफल, अयशस्वी। निधीच्या बॅटमधून एक खणखणीत वाय चषक चौकार येतोय। या वेळेला प्रॉपर गॅप मध्ये खेळला होता, नाजुकाने आपले पूर्ण एफर्ट्स लावले, परंतु बॉलला अडवण्यामध्ये अयशस्वी। बॉल सीमा पार। या वेळेला स्वीप केलाय, डिक्लेअर मध्ये जातोय का पाहूया। डिक्लेअर आहे, येस, घोषित स्वरूपातली धाव असणार आहे। निधी पुन्हा एकदा स्ट्राइक वर असेल नेक्स्ट बॉल साठी। दरम्यान धावसंख्या आपण जर पाहिली तर चांगला बदल घडतोय धावफलकावर। 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। नेक्स्ट टॉस दोन्हीच्या कॅप्टननी यायचंय। पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये मात्र हा टॉस तर पुढील संघाचा कौल केला जाईल। वन विकेट। निधीला सुद्धा माघारी परतावून लावलंय सुप्रियाने। बॉक्स आउट होते, चुकीचा फटका खेळला तसं बघायला गेलं तर। स्वीप करायच्या प्रयत्नामध्ये अगदी बॅटच्या बॉटम हिस्साला बॉल लागतोय आणि अगदी आमच्या कॅमेरामनच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय। मॅक्विनोचा जो स्टॉल आहे त्या ठिकाणी मात्र आमची खाऊ गल्ली सुद्धा आहे। मोमोज आहेत, फ्रँकी आहे, शॉर्मा आहे, गरमागरम वडापाव, गरमागरम चहाचा सुद्धा आनंद तुम्ही घेऊ शकता। लेटेस्ट डिझाईनचे टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या मॅक्विनोच्या स्टॉल वरती। दरवर्षी मात्र हा स्टॉल आपण पाहतो। दरम्यान टॅप केलाय, बॉल अडवलाय, परंतु धाव घेण्यापासून अडवला जाऊ शकत नाहीये फलंदाजांना। रविताच्या बॅटमधून येते सिंगल रन आणि होते ओव्हर नंबर 3 ची समाप्ती।
3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 20 धावा. रविता 5 चेंडूत 4 वर, अनामिका 1 चेंडूत 1 धावेवर. सुप्रियाने 7 धावा खर्च केले, 1 विकेट पटकावली. मागील ओव्हरमध्ये 1 चौकार, पहिला बॉल डॉट, त्यानंतर 1 सिंगल, मग विकेट आणि शेवटला 2 सिंगल. अशा पद्धतीने या 7 धावा तिने खर्च केल्या. आणि शेवटच्या ओव्हरसाठी मात्र आरती अजूनही आम्हाला आठवतंय गेल्या वर्षी एक मॅच आम्ही महिलांची पाहिली होती. कॉमेंट्री करत असताना आरतीचं ॲग्रेशन पाहायला मिळालं होतं मैदानावरती. युवा टीम तसं बघायला गेलं तर एक जोशिली टीम आहे, एक स्ट्रॉंग टीम आहे, एक मजबूत टीम आहे महिला गटातली. म्हणूनच 2 वेळेला अंतिम विजेतेपद पटकावलं या संघाने आणि याही वर्षी मेगा फायनल गाठली आहे. काय घडेल आता या मॅचमध्ये? दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ओमकार मालाड सारखा एक ताकदवर संघ त्यांच्या समोर आहे. युवा आणि जय भारतची मॅचही तितकीच चुरसदार झाली, रंगतदार झाली. आरतीला वाय चषकात मला वाटतं आयोजकांपैकी तरी कोणी विसरू शकणार नाहीत. पहिलाच बॉल आरतीचा, परंतु नाजुकाची जबरदस्त फिल्डिंग. नाजुकाची आज फिल्डिंग आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या नाजुकाच्या फिल्डिंगसाठी होऊन जाऊ द्या. आज नाजुकाच्या क्षेत्ररक्षणाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला आरतीकडून. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नाजुकाने बॉलला अडवलं, बॉलची फेकी केली आणि थ्रोही चांगला होता. आरतीनं बॉल कलेक्ट केला आणि रविता बाद. तिथे मात्र आरतीचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉलसाठी तयार आहे न्यू बॅटर मानसी. यावेळेला पुन्हा एकदा फिल्डिंग बघायला मिळते, चांगली जबरदस्त फिल्डिंग आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. मानसी ओमकार मलाडची कॅप्टन आहे आणि आज तिच्या बॅटमधून हा दमदार चौकार आलाय. स्टार 11 असल्फा पॅकरचे कॅप्टन इथे आलेले टॉस साठी. स्टार 11 आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर टॉस साठी या. चला आले दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होईल. ओव्हर 40 गटाचा सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीची मॅच. असल्फा पॅकर विरुद्ध स्टार 11 यांचा टॉस होणार आहे. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका आहे. मिडॉन मध्ये फिल्डरने बॉल आपण पाहिलं तर खूप जबरदस्तरित्या अडवला गेलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. चांगली फिरकी बघायला मिळते. बॉलला अडवताना मात्र थोडंसं मिसफिल्ड झालंय जरूर, परंतु बॅकअप साठी फिल्डर आली आहे आणि मानसीला आणखीन एक धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओमकार मलाड त्यांच्या विरोधात टीम युवा. महिलांची ही मेगा फायनल आपण पाहतोय. स्ट्राइक वरती अनामिका, बॉलिंग मार्कवर शेवटचा बॉल आरतीच्या बॉलिंग मधला आणि यावेळेला यष्टीचित आरतीला आणखीन एक विकेट मिळते आणि अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. फर्स्ट इनिंग समाप्त होते. सुंदर लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि क्विक विकेट किपिंग. विकेटचं पतन, 4 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 27. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष. 7 रन्स पर ओव्हर अँड 28 रन्स टू विन फॉर टीम युवा. चला टॉस करूया. स्टार 11 आणि
असल्फा पॅकर ओव्हर 40चा पहिला सेमीफायनलचा सामना. सचिन राणे सर आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि कुणाल येद्रेजी आपल्याला मी विनंती करतोय आपल्या उपस्थितीत हा टॉस होणार आहे. असं सेंटर कोण बोलणार आहे? बॅट मागितली आहे आणि बॉल आलाय. सचिन राणे सरांनी टॉस जिंकलाय. सर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि आज किती उत्सुकता आहे. सेमीफायनल पोहोचलायत परंतु मेगा फायनल गाठायची आहे. आज जसं बघायला गेलं तर आज महिलांचा जो मेगा फायनलचा सामना त्यानंतर लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा. तर काय रणनीती घेऊन उतराल आणि आज किती उत्सुकता आहे सेमीफायनलमध्ये खेळत असताना? उत्सुकता तर खूपच आहे आणि समोरची टीम पण चांगली आहे. त्यांना पण ऑल दी बेस्ट आणि त्यांना जेवढ्यात कमी रनमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही, जेणेकरून आम्हाला चेस करायला इझी पडेल. तर जास्त वेळ घेणार नाहीये कारण लगेच मॅचकडे आपण वळणार आहोत. वेळ कमी आहे. सर तुम्हाला सुद्धा 2 प्रश्न विचारणार आहे. आज सेमीफायनलची मॅच आहे. तसं त्यांनी सांगितलं की प्रथम बॉलिंग करणार आहेत आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर 6 ओव्हरची मला वाटतं 5 ओव्हरचीच मॅच असणार आहे बरोबर उदय सर? येस 5 ओव्हरची मॅच असणार आहे. किती रन बनवायचा प्रयत्न असेल पहिली बॅटिंग करताना? आम्ही 35+ बनवायचं कारण आम्हाला माहिती आहे अजय राणे पण चांगली खेळणारी टीम आहेत. ते खूप टफ टीम आहेत तर आम्हाला चांगला बनवायचा आहे. तर नक्कीच चांगली तयारी करून ही मॅच खेळ. मला सुद्धा या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया महिलांच्या मेगा फायनलच्या सेकंड इनिंगकडे. 28 धावांचं टार्गेट आहे. तर पुढील इनिंगसाठी मात्र मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक छोटं टार्गेट आहे पण क्रिकेटमध्ये कोण छोटं मोठं नाही आहे. स्ट्राईक एंडला प्रियंका गोलिपकर. पहिलाच बॉल प्रियंकाने अगदी मिडल बॅटवरती प्रॉपर टायमिंग केलं. नाजुका इथं स्ट्राईक एंडला एक चांगले फिल्डर म्हणून नाजुका फेमस तर आहेत. बॅटर सो चॅम्पियन कोण होईल? टीम युवा की टीम ओमकार मालाड? बॉलिंगसाठी अनामिका आहेत. प्रथम क्रमांक तब्बल 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. महिलांसाठी देखील खूप चांगलं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा आज वाय चषक वाय कट्टा. महिलांचा गट कोण जिंकेल? भव्य दिव्य असं आयोजन. सर्व आलेले खेळाडू सर्व मान्यवर. स्ट्राईक एंडला नाजूक आहेत. खूप चांगल्या बॅटर आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच मुंबईत पाहायला मिळाले. सो फक्त ह्या टुर्नामेंट नाही सर्व टुर्नामेंट मुंबईतील टीम युवा खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिला आहे. या बॉल देखील बीट केलं गेलं. गुड बॉलिंग. अनामिकाने मात्र एक चांगला बॉल फिरवला तिकडे थांबवलं. जर डॉट बॉट केलं तर ओमकार मला टीम पण मॅच मध्ये येईल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. तिकडे झेलबाची संधी होती बट खूप चांगले प्रयत्न केले गेले. खूप चांगले एफर्ट्स. वेल स्टॉप. मीनाने खूप चांगला बॉल तिकडे अडवला गेला. वेल स्टॉप. छोटं टार्गेट आहे स्ट्राईक एंडला प्रियंका. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. पुन्हा एकदा तिकडेच मात्र आणि रन फक्त आणि फक्त धावफलक स्थिर आहे. मेगा फायनलची मॅच या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडा फसला तिकडे. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन कंप्लीट केली जाते. एक सिंगल रन फक्त मिळेल तिकडे आणि एका रनच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय.
आज आमच्या समवेत मंगेशजी नारकर यांच्या भगिनी आशा नारकर आणि मनीषा नारकर स्वतः इकडे आहेत. सो त्यांचं पण भावावरती प्रेम आणि बहीण भावाचं प्रेम एक वेगळं राहिलंय. सो आज त्यांच्या दोन भगिनी देखील मनीषा नारकर आणि आशा नारकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅडम तुमचं पण स्वागत आहे. पहिली ओव्हर संपले, 4 रन झालेत. स्कोर कार्ड थोडाफार इकडे आपण पाहिलं तर थांबताना पाहायला मिळालाय. टार्गेट आहे 28 टार्गेट. बॉलिंगसाठी मानसीच्या हातामध्ये आपण पाहिलं तर बॉल दिलाय आणि 24 रनची गरज आहे 18 बॉलमध्ये. अमय अरुण घोले साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच मुलाचं योगदान राहिलं गेलंय. एक युवा नगरसेवक, युवा सेना सरचिटणीस. स्ट्राइक एंडला बॅटर लेफ्टी नाजुका. या बॉलवर देखील एक चांगला तिकडे फटका खेळत असताना आपण त्या गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खूप चांगली फिल्डिंग तिकडे, खूप चांगला बॉल कलेक्ट केला. 1 रन मिळेल. विकेट काढले तर टीम युवा टीमला पण थोडं कठीण जाईल, बट विकेट काढणं गरजेचं आहे कारण की प्रियांका आणि नाजुका खूप चांगल्या बॅटर आहेत. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली पिचिंग पाहिली गेली आहे मानसी यांच्या माध्यमातून. कहाणी में ट्विस्ट. ओमकार मालाड पण मॅच सोडणार नाहीयेत. कोण जिंकेल कोण हरेल. एक छोटं टार्गेट 28. जो जिताबाई सिकंदर, जो जिंकेल तो चॅम्पियन होईल. त्याला मात्र आकर्षक अशी ट्रॉफी आणि तब्बल 25,000 रुपये कॅश प्राइज. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि पुन्हा एकदा तिकडे आपण पाहिलं तर लाऊड अपील, बट थर्ड अंपायर. आपण चेक करूयात. पहा काय मॅच रंगतीये. टीम ओमकार मालाड, टीम युवा. बिग फाईट, काटे की टक्कर. खूप चांगली बॉलिंग मानसीची. पहिली ओव्हर खूप चांगली टाकली. अनामिकाने देखील खूप चांगला स्पेल टाकला. बॅटर आउट. OUT. नॉन स्ट्राइक एंडला मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रियंका यांना. आणि ओमकार मालाडने पण कमबॅक केलं. सो ओमकार मालाडची टीम पुरुष गटात पराभूत झाली, बट उदयनाचे सर्व एन्जॉय करतायत. सनी, तेजस, सुयश, सुमेश, सर्व. अरुण, उदयना स्वतः इकडे उपस्थित आहेत. बॅटिंग साठी सुप्रिया येत आहेत. फायनल मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. जो जिंकेल तो पुढे नक्कीच पुढच्या वर्षीपर्यंत एक वेगळंच एन्जॉय करेल. या बॉलवर थांबून ठेवलं गेलं. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलं गेलं. नो बॉल. एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करावे लागतील टीम ओमकार मालाडला. मॅच मध्ये तर आहेत, विकेट गेले त्यामुळे युवा देखील मात्र बॅकफुटला राहिली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरचे 7 रन झालेत. ओमकार मालाड विरुद्ध टीम युवा. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल आणि तिकडे चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. बॅटर आउट. मीना यांची फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळा वाजवा. खूप चांगली फिल्डिंग मीना. क्या बात. आणि काय खुशी केली. त्यानंतर सेलिब्रेशन मीना यांचं. खूप चांगली मॅच. बेस्ट वॉसेस बेस्ट. जो जिताबाई सिकंदर, टीम ओमकार मालाड. टाळ्या शिट्या अगदी एन्जॉय करतात. मीनाने एका हाताने बॉल तो तिकडे अडवला गेला आणि नंतर नॉन स्ट्राइक एंडला मात्र तिकडे बॅटर नाजुका यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल.
खूप चांगल्या अंदाजामध्ये फिल्डिंग पाहिली गेली मीना यांची, त्यानंतर फेकी केली गेली आणि तिकडे हिट लागला डायरेक्ट. सो उदय चव्हाण पण अगदी त्यांना पण समजलं की हिट लागला. बॅटिंगसाठी पूजा येतात. 13 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम युवा त्यांच्या विरुद्ध ओमकार मलाड. एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाहीत. मानसीला कव्हर करावे लागतील. मॅच क्लोज आले बट ती मॅच जिंकवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं. एक चांगला फटका गॅप मध्ये, मात्र तिकडे ट्रॅव्हल होईल बॉल आणि तिकडे 4 रन मिळतील. सोटो युवाने देखील मात्र इकडे आता आवाज वाढत चालला आहे. मॅच रंगत चालली आहे. 2021 साली टीम युवाने चॅम्पियन होती. त्यानंतर 2022 ला हिंदवी स्वराज्य टीम युवा आणि 2023 ला जय भारत होती. बट 2024 ला कोण चॅम्पियन होईल, चौथं पर्व कोण जिंकेल. 12 रन झाले धावफलकावरती, 2 विकेट गेलेत. यानंतर ओव्हर 40ची देखील मॅच चांगली पाहायला मिळेल. बॅटिंग टीम कोणी आतमध्ये येणार नाही, अन्यथा पेनल्टी दिली जाईल प्लीज. ओव्हर 40 मध्ये पण 2021 ला अजिंक्य, 2022 ला बालमोहन, 2023 ला RM रेम्बो. बॉलर नेम दीपिका. बॉलिंग साठी दीपिका येतात. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 16 रनची गरज आहे. 12 बॉल 16. या बॉलवर दांडी गोल, बॅटर आउट. काय बॉलिंग केली गेली, खूप चांगला लेग ब्रेक. बॉल ऑफ द फायनल मॅच दीपिका. काय बॉल स्पिन केलाय, म्हणजे नॅचरल लेग ब्रेक. अरुण यादव पण मागून बोलतात का लेग ब्रेक फिरवला, आणि अरुण यादव सारखा लेग ब्रेक. क्या बात है. ओमकार मला टीम पण तिकडे मॅच एन्जॉय करते. पैसा वसूल मॅच. फायनल मॅच मात्र फाईट करेल टीम ओमकार मलाड. खूप चांगला लेग ब्रेक दीपिका यांच्या माध्यमातून अगदी बॉलला फिरवलं गेलं. आणि 11 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून मॅच, मेगा फायनलची मॅच, सुपर संडे. या बॉलवर नो बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही. टीम युवा पण मॅच मध्ये आहे. नवीन बॅटर रिद्धी येत आहेत. सुप्रियाकडे पण क्षमता आहे, पण पार्टनरशिप झाली तर टीम युवा पण मॅच मध्ये येऊ शकते. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. तिकडे बॉल ट्रॅव्हल, खूप चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. स्कोर मात्र तिकडे 14 रन झालेत. अजूनही 14 रनची गरज आहे. या बॉलवर पण व्हाईट बॉल. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा टीम युवा येताना पाहायला मिळते. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. एक चांगला फटका तिकडे, फिल्डर आहेत तिकडे, रन सिंगल मिळेल. स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 16 धाबा झाले धावफलकावर, अजूनही 12 रनची गरज आहे. या बॉलवर प्रॉपर टायमिंग केलं गेलं तिकडे, बट तेवढीच चांगली फिल्डिंग.
क्या बात आहे ओमकार मला टीम बॅटिंग डिपार्टमेंट फिल्डिंग डिपार्टमेंट बॉलिंग डिपार्टमेंट पूर्णपणे चांगलं राहिलंय. एलईडी स्क्रीन समोर कोणी उभं नका. एलईडी स्क्रीनच्या सोडून थोडं तिकडे साईडला व्हा प्लीज. 4 बॉल 16 रन झाली 3 विकेट. 8 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. 8 बॉल 12. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर तिकडे आहेत. रन मिळेल. सिंगल. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे दीपिका यांचा. 7 बॉल मध्ये 11 रनची गरज. वाईकड्ड्याच्या सर्व मॅच फायनल रंगतानाच पाहायला मिळाल्यात. सो आजही देखील महिलांची पण मॅच तशीच रंगतीये आणि आमच्या महिला पण मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे व्यासपीठावरती. महत्वाचा बॉल. शेवटचा बॉल. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. रन सिंगल मिळेल. गुड थ्रो. खूप चांगला थ्रो दिला तिकडे. उन्नतीने खूप चांगली फिल्डिंग केली. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे आणि सर्व ओमकार मलारचे समर्थक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 6 बॉल 10. कोण जिंकेल टीम युवा की ओमकार मलाड? यानंतर लगेच ओव्हर 40 आपण लगेच मॅच चालू करायची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो मॅच लवकर याच्यानंतर तयार राहा आपण प्लीज. आणि आपण पण मॅच चालू करा. वुमन्स टीम टीम ओमकार मलाड मॅच चालू करा लवकर. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळा. बॉलिंग साठी मीना यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात मीना आपल्या टीमला एक महत्वाची विनिंग करून देणार का? बॉलर मीना मॅक या नावाने देखील ओळखले जातात त्यांच्या टीम मध्ये. ओमकार मला टीम थोडं फास्ट खेळायचं आहे प्लीज. थोडं फास्ट खेळा. बट एका साईडला सुप्रिया आणि रिधी पण तयार आहेत की आम्हाला मॅच जिंकायची आहे. त्यामुळे युवा टीम पण जिद्दी आहे. ती पण मॅच सोडणार नाहीयेत. बघूयात कोण जिंकेल कोण आलेल. फायनल मॅचचा थरार. शेवटची ओव्हर. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. टीम ओमकार मलाड संघ थांबवणार की जिंकणार टीम युवा विरुद्ध ओमकार मलाड. पहिलाच बॉल खूपच बाहेर पंचांनी मते दंडित केलं गेलं. वाईट बॉल. बॉलिंग साठी मॅक. 6 बॉल 9. या बॉलवर देखील लेग ब्रेक खूप चांगल्या पद्धतीने फिरवलंय. कमबॅक केलं तिकडे मॅकने आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं. 5 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. पैसा वसूल मॅच. मेगा फायनलची मॅच. 5 बॉल 9. पाच चेंडू आणि 9 रनची गरज आहे. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. उन्नती फेकी करतील. सो रन सिंगल मिळेल आणि आता 4 बॉल मध्ये 8 रनची गरज. 4 बॉल 8. कुठलाही प्लेयर आतमध्ये येणार नाहीये आणि मॅच लवकर चालू करा प्लीज.
या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग तिकडे. यस नो यस नो यस नो यस नो आणि 4. अगदी मॅच अगदी पूर्णपणे क्लोज होतीये. 21 रन झाले. 3 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम युवा. पैसा बसूल मॅच, फायनल मॅच व्हावी तर अशी व्हावी. आणि वाय चषकची सर्व मॅचेस फायनल नेहमीच फाईट होताना पाहिल्या गेल्यात. मध्ये खुला गट ओव्हर 14 नेहमीच फायनल मॅच फाईट झाल्यात. 3 बॉल 7 हॅलो 3 चेंडू मध्ये 7 रनची गरज. या बॉलवर विंडर स्पिन आणि क्या बात आहे. मॅकने मात्र सेलिब्रेशन. सो अजूनही मॅच बाकी आहे आणि आता 2 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. टीम ओमकार मालाड संघाने मात्र इकडे सर्व मॅचचा आनंद घेतात. चला थोडं फास्ट खेळा आणि सर्व आमचे ओमकार मल्हारचे समर्थक तिकडे मॅच बघतायत. उद्या यांना स्वतः आहेत आणि ते पण मॅच आणि खूप चांगली मॅच रंगते. चला थोडं फास्ट खेळा. सो ओमकार मल्हार टीम पण इकडे फाईट करते मॅच. बट युवा टीम इकडूनही मॅच सोडणार. शेवटच्या क्षणापर्यंत ते देखील झुंजतील. पॉवर प्लेची ओव्हर आहे त्यामुळे 2 बॉल 7 होईल का. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 बॉल मध्ये 7 रनची गरज. या बॉलवर थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आता मात्र फक्त आणि फक्त 1 बॉल शिल्लक आहे. काय मॅच रंगली. टीम युवानी पण फाईट केली बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. एक बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. आता बॉलरने काही चुकी नाही केली तर टीम ओमकार मालाड इझिली जिंकू शकते. बट बॉलरने काही चुकी केली तर मॅच हातातूनही जाऊ शकते. चला फास्ट खेळा प्लीज. टीम 1 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 रन्स. एक बॉल 6 औपचारिकता शिल्लक आहे. बॉलरने चुकी नाही केली तर मॅच जिंकू शकते टीम ओमकार मालाड. आणि या मॅच वरती नाव कोरलं गेलंय टीम ओमकार मालाड संघ. 2024 वरती मात्र नाव कोरलं गेलंय. 4थं पर्व टीम ओमकार मालाडने जिंकलंय. महिला संघांमध्ये ओमकार मालाड हे नाव कोरलं गेलं. उदयना पुजारी आणि टीम मानसी आणि त्यांची पर्व संपूर्ण टीम खूप चांगला खेळ केला. हार्ड लक टीम युवा आपण पण फाईट केला बट खूप चांगला खेळ केला टीम ओमकार मालाडने. चेक करायचं आहे. छोटं टार्गेट होतं. 28चं टार्गेट होतं बट मी सुरुवातीलाच म्हटलं की क्रिकेटमध्ये कोण छोटं मोठं नाहीये. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. इट्स अ फॅक्ट आहे ते. खूप चांगली मॅच झाली.
चालू करायची दुसरी